बघा मी किती आरामात इथे बसू शकतो आणि असे दोन लोक आरामात झोपू शकतात. आता मी कॉन्ज्युरिंगच्या घराच्या रस्त्याला लागलेलो आहे. ते एकदमच भयानक घर आहे. आता क्विन्सी मार्केट आलंय. सकाळी उठलो आणि फॉग बघा. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ लास्ट व्हिडिओचा कंटिन्युएशन मध्ये असणार आहे. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण रोड आयलंड मधल्या एका मॅन्शनची टूर बघितली. सो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो आधी बघा आणि आता आपण त्याच जर्नीला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आहे आणि आता मी निघालोय बॉस्टनच्या दिशेने. पण त्याच्या आधी मी प्रॉव्हिडन्सच्या डाऊनटाऊनमध्ये असंच फिरणार आहे थोडा वेळ आणि त्याच्यानंतर बॉस्टनला जाणार आणि वाटेत कॉन्ज्युरिंगचं घर पण करायचा विचार आहे. टूर नाही पण लांबूनच बघणार होतो मी आणि तुम्हाला पण दाखवतो. पण त्याआधी मी जी गाडी घेतली आहे व्हॅन ती तुम्हाला दाखवतो. कारण जसं की मी काल बोललो होतो ही मला कॅम्पिंगसाठी विचार आहे माझा विकत घ्यायचा. तर हीच व्हॅन काय हे मी तुम्हाला आता दाखवतो. ही आहे व्हॅनची चावी. ह्याच्याने पण ट्रंक उघडू शकतो जे सगळ्या गाड्यांमध्ये असं रिमोट स्टार्ट करू शकतो आणि दारं पण उघडू शकतो. दोन्ही साईडला पॉवर डोर्स आहेत. त्या साईडचा बंद करतो. आणि सर्वात मेन फीचर या व्हॅनचा म्हणजे स्टो अँड गो सीट्स. आता स्टो अँड गो सीट्स म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतो. स्टो अँड गो सीट्स म्हणजे काय, ह्याचा अर्थ ही सीट अख्खी या फ्लोअरच्या आत जाते. त्यासाठी आपल्याला हे वर करायचं आणि जर सीट वर ठेवायची असेल तर एवढी स्टोरेज एरिया आहे याच्यामध्ये, एवढी इकडे आणि एवढी त्या साईडला. 10 इंच डीप आहे. तर ही सीट आपल्याला आत टाकण्यासाठी फक्त आर्मरेस्ट वर करायचे आणि हे खेचायचं. झाली वर आणि सेम त्या साईडला. मधल्या 2 सीट खाली केल्यावर केवढी जागा झाली बघा. आता उरल्या मागच्या सीट, त्या कशा खाली करायच्या ते दाखवतो. मागच्या सीट खाली करण्यासाठी आपल्याला ट्रंक ओपन करायची आहे. आता मागच्या सीट खाली कशा करायच्या ते दाखवतो. त्यासाठी हे टायर्स दिलेले आहेत. त्याच्यावर 2 लिहिलं, त्याच्यावर 1 लिहिलं. तर पहिले आपल्याला 1 खेचायचं आहे. 1 खेचलं, ॲड्रेस खाली झाला. आता आपण 2 खेचणार आहोत. खाली झाली सेम या साईडला. हे बघा दोन्ही रोज खाली केल्यावर केवढी जागा झाली. म्हणजे इथे एक बेड होऊ शकतो, कुकिंग एरिया होऊ शकते. बघा मी किती आरामात इथे बसू शकतो आणि असे 2 लोक आरामात झोपू शकतात. 2 लोक झोपून इकडे कुकिंग एरिया करू शकतो. स्टोरेज भरपूर आहे आणि माझा प्लॅन आहे 4 लोकांसाठी. तर 2 लोक आतमध्ये आणि गाडीच्या वर एक रूफटॉप टेंट लावायचा, त्याच्यामध्ये 2 लोक झोपू शकतात. म्हणजे 4 लोक या गाडीत आरामात कॅम्पिंगसाठी जाऊ शकतात. आणि नुसतं कॅम्पिंग नाही, कुठे ऑफ रोड किंवा एकदम लांब असं जंगलामध्ये किंवा ट्रेलमध्ये जर जायचं असेल जिकडे हॉटेल नाहीये किंवा टेंट सेटअप करून असं राहू शकत नाही, तशा ठिकाणी पण आपण जाऊ शकतो. आणि सोलार पॅनल वगैरे लावून आपल्याला काही पॉवर वगैरेची गरज नाहीये. पाण्याच्या पण मोठ्या मोठ्या आपण टँक्स घेऊन लावू शकतो. तर असा काही माझा प्लॅन आहे आणि आता फक्त सुरुवात आहे. तर आता हळूहळू मी रिसर्च करणार आहे आणि त्या हिशोबाने जी बेस्ट व्हॅन वाटेल ती घेईन. ही व्हॅन माझं पहिलं ऑप्शन होतं कारण याच्यामध्ये फ्लॅट सीट्स होतात. काय स्वतःहून वेगळं काय करायची गरज नाहीये. आणि अजून पण 4-5 ऑप्शन आहेत, त्या पण मी फ्युचर व्हिडिओज मध्ये दाखवीन. हे बघा मी आरामात इथे झोपू शकतो. इथे मी झोपू शकतो, इथे अजून एक माणूस झोपू शकतो आणि 2 लोक वर. इकडे या फ्लोअरवर हुक्स आहेत. पण माझा असा प्लॅन आहे की जरासा एक प्लॅटफॉर्म बनवायचा की या लेवलला सगळं फ्लॅट राहील. आणि इथे एसीचे वेंट्स आहेत. वरती पण 1-2 वेंट्स आहेत. इथे पण वेंट्स आहेत आणि मागच्या एअर कंडिशनरसाठी इथे कंट्रोल पण आहे. फॅन स्पीड, टेम्परेचर वर खाली करू शकतो. प्लस खाली पण वेंट्स आहेत जर आपल्याला हे ऑन करायचे असतील तर. इथे 2 कप होल्डर आहे, सामान ठेवायला जागा आहे. इकडे पण कप होल्डर आहे. आणि माझा असा प्लॅन आहे की इकडे काहीतरी असा प्लॅटफॉर्म करायचा कुकिंग वगैरेसाठी किंवा काय कापायचं वगैरे असेल तर. आणि इकडे आपल्या बरण्या वगैरे स्टोअर करण्यासाठी पण जागा आहे, जे कुकिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी. आणि सीट वरती करणं पण केवढं इझी आहे बघा. फक्त एका हाताचं काम. टाप उचलायचा झाली. आता मी कॉन्ज्युरिंगच्या घराच्या रस्त्याला लागलेलो आहे आणि हळूहळू जंगलाच्या साईडने चाललोय आम्ही. आता लांबून जेवढं दिसतं तेवढं तुम्हाला दाखवीन. आणि वातावरण पण एकदम सनी होतं निघालो तेव्हा. आता जराचे ढग आलेत.
सगळीच घरं मला इथे भुताटकी वाटतात. छोटासा टाउन आलाय मध्येच. रस्त्यावर कोण कुत्रं दिसत नाही. आधी गाड्या दिसत होत्या, पण आता कोणीच नाही आणि घरं पण नाही जास्त. .7 माइल्स मध्ये येणार आहे. उजेड आहे म्हणून मस्त वाटतंय. काळोख असता, रात्र असती तर फाटली असती. बघा आता जे दिसेल ना ते घर आहे. हे बघा, मागे जे दिसतं ते आतमध्ये ते घर आहे. डेंजरस जागेवर आहे. गाडीतून नीट दिसला नाही म्हणून हा फोटो दाखवतोय. तिन्ही साईडला घनदाट जंगल आणि एका साईडला रस्ता आहे. काय डेंजरस वाटतंय. आणि हा आहे तो वेवर फॉर्म जो घरात जायच्या आधी साईन करावा लागतो. आणि मी काही गोष्टी हायलाईट केल्या आहेत, जसं की व्हायलंट स्पिरिच्युअल अटॅक्स, स्पिरिट अटॅचमेंट्स आणि ऑब्जेक्ट स्पिरिट्स और अदर पीपल फॉलिंग ऑन और स्ट्रायकिंग यू. आणि ही आहे त्या घराची बेसमेंट. आणि हा आहे तो स्पॉट जिकडे पिक्चरमधला क्लॅपिंगवाला शॉट खरा घडला होता. हा आहे गुगल मॅप्सचा स्ट्रीट व्ह्यू तिकडचा. आणि एक विचित्र गोष्ट म्हणजे ते घर ब्लर केलेलं आहे. का केलंय काय माहित. मला वाटेल एकदम क्लिअरली दिसेल, पण क्लिअरली दिसलं नाही. पण तिकडे थांबून जरा नीट बघायची इच्छा पण होत नव्हती. आणि ते टूर्स ज्या त्याच्या होत्या त्या 1 जून पर्यंत बंद आहे. पण बरं झालं, कारण असती तरी, कारण जर अवेलेबल असती आणि मी तिकीट काढलं असतं तर इकडे येऊन जायचं मन होत नाहीये. कारण ते एकदमच भयानक घर आहे. बाकीची आसपासची घरं पण जराशी जुनाटच आहेत, पण ते म्हणजे एकदमच हे म्हणजे लाकूड वगैरे सगळं काळं झालेलं आहे. आणि खरंच ते एकदम भुताटकी वाटते. म्हणून जरी तिकीट घेतलं असतं तरी गेलो असतो की नाही माहित नाही. आणि एकदम वेगळीच शांतता आहे इकडे. एक आवाज नाही, झाडांचा, पक्षी बिक्षी काहीच नाही इकडे. एकदम डेड सायलेन्स आहे. बॉस्टन मध्ये एंटर होतोय. लेफ्ट साइडला तुम्ही स्कायलाईन बघू शकता. बॉस्टन मधले रस्ते एकदम बेकार आहेत. आता आपण चाललोय क्विन्सी मार्केट मध्ये, जे इकडे आहे आतमध्ये. पण त्याआधी आपल्याला पार्किंग शोधावं लागेल, जे सध्या खूप मोठा टास्क आहे. कारण वीकेंड आहे आणि सगळेच बाहेर आलेत. सिटीच्या मधोमध पार्किंग मिळालेलं आहे. $9 पर डे, जे एकदमच स्वस्त वाटतंय मला. कारण युजली 3-4 तासाचे $9 असतात. पार्किंगचे रेट बघा, अर्ध्या तासापेक्षा कमी $9, 1 ते दीड $16 आणि एका दिवसाचे $40. पण आज वीकेंड आहे तर ऑल डे सॅटर्डे संडे $9 आहे. Please take the parking ticket. Please enter following the guides. पार्किंग मधून बाहेर आलोय. आता आम्ही क्विन्सी मार्केटला चाललोय. आणि मस्त वाटतं इकडचं डाऊनटाऊन. ऊन गेल्यावर जरासं थंड वाटतंय, पण उन्हात एकदम मस्त वाटतंय. पार्किंग जरा लांब मिळालंय म्हणून 5-10 मिनिटाचा वॉक आहे. पण बघत बघत जायला मजा येते. डक टूर आहे, त्याच्यामध्ये बोलत बोलत सगळं डाऊनटाऊन फिरवतात, सगळे इन्फॉर्मेशन देतात. मला क्विन्सी मार्केट इकडे काहीतरी शो चालू आहे वाटतं, स्ट्रीट शो. जाऊन बघूया काय. Go Santa, go Santa, who's getting That's Spider-Man. All right, I like it. Let's do this, whatever. आता क्विन्सी मार्केट आलंय.
आज गर्दी खूप आहे सगळीकडे. Driving down the road, get a feeling that I should have been home yesterday. आता आपण मार्केट बिल्डिंगच्या आतमध्ये आहोत आणि इकडे सगळे फूडचे जॉईंट्स आहेत. तसं खाण्यासाठी टेबलं ठेवलेली आहेत. मी नॉर्थ अँड बेकरीमधनं स्ट्रॉबेरी फॉरेस्ट केक घेतला आहे. नॉर्मली पण ब्लॅक फॉरेस्ट खातो, हा स्ट्रॉबेरी फॉरेस्ट आहे. सो आम्ही इथे आता बसून खाणार आहे. त्याच्यानंतर मग फिरणं कंटिन्यू करू. आता मी नॉर्थ एंडला आलो आहे. तसं वीकेंड आहे म्हणून लोक सगळी बाहेर आली आहेत. मी असंच वॉक करतोय. पिअरवरनं निघालो. मस्त गार्डन आहे इकडे. जरासं त्या मार्केटपासून लांब आलो आहे मी. डबल डेकर बस पण आहे टूरसाठी. तास दीड तासाची टूर असते मला वाटतं. आणि हॉप ऑन हॉप ऑफ बसेस आहेत. कधी चढू शकतो, कधी उतरू शकतो. मी खायला फलाफल घेतलंय आणि पिझ्झा घेतलाय आणि इथेच लाईन कमी होती. बाकी सगळे सॉलिड लाईन होती आणि मला बसायला मस्त जागा मिळाली. आमचं खाऊन झालंय आणि मागे बेन & जेरिसचं दुकान दिसल्यामुळे आता आम्ही आईस्क्रीम खातो. आता मी परत पार्किंगमध्ये चाललोय. हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ हॉटेलमध्ये रिलॅक्स करू आणि मग रात्री परत बाहेर निघू. आता आपण बॉस्टनच्या दुसऱ्या साईडला आलोय, सी पोर्ट डिस्ट्रिक्टमध्ये, आणि तेच आपलं हॉटेल आहे. हे आपलं हॉटेल. आज आपण वेस्टिनमध्ये राहणार आहोत. होपफुली चांगल्या व्ह्यूवाली रूम मिळायला पाहिजे. आपल्याला टॉप फ्लोअरवर रूम मिळालेली आहे, 16th फ्लोअरवर. ही आपली रूम, हे बाथरूम, ये बेडरूम, डेस्क, व्ह्यू बघा. हाय व्ह्यू. इथून आपल्याला वॉटर व्ह्यू दिसतोय आणि हा बॉस्टन हार्बर आहे. आणि मोठी खिडकी असल्यामुळे अजून मजा येते. आणि इथून आपल्याला रनवे पण दिसतोय एअरपोर्टचा. सकाळी उठलो आणि फॉग बघा, काहीच दिसत नाही. आता मी रेडी झालोय आणि माझ्या मित्राची फ्लाईट आहे 4 वाजताची. पण आता लॉंग वीकेंड म्हणून सगळे ट्रॅव्हल करणार म्हणून आम्ही थोडं लवकर जाणार आहे. आणि आता वाजले 9:30 आणि आता मी खाली ब्रेकफास्टला चाललोय. आणि फॉग बघा अजून आहेच बाहेर. काल एकदम लांबपर्यंत पाणी दिसत होतं पण आज काहीच दिसत नाही. तर चला आता खाली जाऊया आणि ब्रेकफास्ट करूया. घेतले वॉफल्स, चिकन सॉसेज, पटेटोज आणि ॲव्होकाडो टोस्ट. मी घेतले ग्रीक योगर्ट विथ ग्रॅनोला अँड बेरीज. या ड्रॅगन फ्रूट स्मूदी ट्राय करणार आहे आता मी. चला आता मी चेकआउट करतोय आणि एअरपोर्टला पोहोचून थोडं कॉफी वगैरे पिऊ आणि त्याच्यानंतर मग मी परत प्रॉव्हिडन्सला जायला निघेन आणि माझा फ्रेंड त्याच्या स्टेटमध्ये जायला निघेल. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.